नमस्कार. हिम्मत काकांनी आता खोट्या पार्वतीला खरी पार्वती म्हणून सांगितलं आहे. लताबाई ह्याच पार्वती आहेत असं सांगितलं आहे. आता जानकीचा विश्वास बसत नाही. नाना, ऋषिकेश, सुमित्रा हादरतात. सुमित्रा म्हणते नाही, हे खोटं आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा जानकी म्हणते, मनात म्हणते हो नक्कीच काहीतरी गडबड आहेत, नाहीतर हिम्मत काका असं खोटं बोलणारच नाहीत. आणि हिम्मत काकांचा आवाज घाबरल्यासारखा येत होता. मला हिम्मत काकांना जाऊन भेटावंच लागेल. म्हणून जानकी जाऊन सुमित्राशी बोलते, पण सुमित्रा काही तिच्याशी बोलायला तयार नसते. आता जानकी नानांजवळ जाते. नानांना म्हणते, नाना, आई माझ्याशी बोलत नाही आहेत, त्यांना जरा समजावा ना. तेव्हा नाना म्हणतात, मी तिला समजावतो. तू काय करतेस, कुणीकडे जातेस आता? ती म्हणते, मी हिम्मत काकांना भेटायला जाते. मला असं वाटतंय नाना, हिम्मत काका खोटं बोलत आहेत, कारण ते घाबरलेले दिसत होते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांना कुणी खोटं बोलायला भाग पडत असेल तर आपण त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. तेव्हा नाना म्हणतात, हो जानकी, जा जाऊन हिम्मतला विचार. आता जानकी ही हिम्मत काकांकडे येते आणि हिम्मत काकांना विचारते, हिम्मत काका कसे आहात, बरे आहात ना? आता जानकीला तिथे बघून हिम्मत काका जरा घाबरतात आणि म्हणतात, जानकी तू इथे? तेव्हा जानकी म्हणते, हो तुम्हाला भेटायला आले. तुम्ही येणार होतात पण तुम्ही नाही आलात म्हणून मी आले. कशी आहे तुमची तब्येत, बरी आहे ना? काका मला एक सांगा, काल इथे कोणी आलं होतं का? तेव्हा आता हिम्मत काका घाबरतात. ते म्हणतात, नाही गं बाळा, कोणी नव्हतं आलं. जानकी म्हणते, काका प्लीज माझ्यापासून काही लपवू नका, मला जे काही खरं आहे ते सांगा. कोणी आलं होतं का इथे? आणि काल तुम्ही घाबरल्यासारखे दिसत होतात, नक्की काय प्रकार आहे, काही गडबड आहे का? आणि तुम्ही त्या बाईला पार्वती म्हणून सांगितलं, खरंच ती पार्वती आहे का? काका मला सांगा. आता हिम्मत काकांना काय बोलावं समजत नसतं. ते खाली मान घालून उभे असतात. तेव्हा लगेच जानकी म्हणते, काका काय झालं काका, तुम्ही खाली मान का घातलीत, बोला ना काका. तेव्हा हिम्मत काका म्हणतात, काय सांगू बाळा तुला, अगं तुमचा फोन आल्याच्या नंतर मी निघालोच होतो, तेवढ्यात काही 3-4 गुंड आली आणि त्यांनी मला बांधून ठेवलं आणि सांगितलं, रणदिव्यांच्या घरी जी बाई आहे ना ती पार्वती आहे असं तुम्ही सांगायचं. जर नाही सांगितलं तर आत्ताच्या आत्ता आम्ही तुमचा इथे गेम करू. आणि त्यांनी मला बांधून ठेवलं आणि त्यांनी मला जबरदस्तीने खोटं बोलायला भाग पडलं. मला असं करायचं नव्हतं जानकी बाळा, पण मला करावं लागलं. तेव्हा जानकी म्हणते, काय म्हणजे आमच्या घरात जी बाई आहे ती पार्वती आई नाही आहे? तेव्हा हिम्मत काका म्हणतात, नाही, ती पार्वती नाही आहे, ती माझी बहीण नाही आहे. ते ऐकून आता जानकीला धक्काच बसतो. जानकीला कळून चुकतं की नक्कीच हा ऐश्वर्याचा प्लॅन असणार आणि ही ऐश्वर्याचीच माणसं असणार. तेव्हा आता जानकी म्हणते, काका जेव्हा मला तुमची गरज लागेल ना तेव्हा तुम्ही रणदिव्यांच्या घरी यायचं आणि जे काही आता हे सत्य आहे हे सगळं सत्य तुम्ही आता सगळ्यांना सांगायचं. आणि ती घरातली बाई पार्वती आहे की नाही हे सुद्धा तुम्ही सगळ्यांना सांगायचं. मला वाटलंच होतं की ही बाई पार्वती नसणार आणि तुम्ही खोटं बोलताय, पण तुम्ही का खोटं बोलताय हे मला कळत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. थँक्यू काका, तुम्ही खूप मोठं माझं काम केलं. आता जानकी सगळ्याचा कसा छडा लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.